नमस्कार मित्रांनो. आता TETची परीक्षा बघा खूप जवळ आलेली आहे. मला वाटतं त्याची 28 तारीख आलेली आहे परीक्षेची. तर बालमानसशास्त्र त्यामधला जो एक विषय आहे त्यामध्ये जे शास्त्रज्ञ आहेत त्या शास्त्रज्ञांचं थोडंसं जी ओळख आहे ती आपण आज व्हिडिओमध्ये बघणार आहोत. कारण बालमानसशास्त्र थोडंसं क्लिष्ट विषय असल्या कारणानं थोडासा बऱ्याच विद्यार्थ्यांना थोडासा अवघड जातो. मग मी थोडासा आज प्रयत्न करणार आहे की जे बालमानसशास्त्रामधले ते जे शास्त्रज्ञ होते त्यांची तुम्हाला ओळख मी करून देणार आहे. तर फर्स्ट म्हणजे ते जे शास्त्रज्ञ होते त्यांची आपण नावं बघूया. पहिला होता तो जीन पियाजे. त्यानंतर दुसरा होता तो जॉन ड्यूई. तो म्हणजे स्किनर. चौथा होता पावलॉव. आणि पाचवा जो होता तो थॉर्नडाईक. असे हे 5 शास्त्रज्ञ महत्त्वाचे होते. त्या म्हणजे जे त्यांनी प्रत्येकानं एक सिद्धांत मांडलेला आहे. ते सिद्धांत पण आपण बघणार आहोत. तर ही नावं तुम्ही पहिल्यांदा नोट डाऊन करा. तर सगळ्यात आधी आपण बघूया पियाजे. आता हा जो पियाजे होता तो हा एक मानसशास्त्रज्ञ होता. त्यानं असं सांगितलं की मुलांची विचार करण्याची पद्धत ही काय होते की वयानुसार बदलते. म्हणजे जसं मुलं मोठी होत जाते तसं त्यांची म्हणजे जे विचार करण्याची क्षमता जी आहे, पद्धत जी आहे ती काय होते वयानुसार हळूहळू बदलत जाते. मग त्यानं विकासाच्या काही अवस्था मांडल्या. आता त्या अवस्था अशा आहेत बघा. आणि अवस्था. आता वय वर्ष 0 ते 2, वय वर्ष 0 ते 2 यामधले जे मुलं असतात ती संवेदनगती अवस्थेमध्ये असतात. संवेदनगती अवस्थेमध्ये. खूप संवेदनशील ती मुलं असतात, लहान मुलं. त्याच्यानंतरचा जो गट आहे बघा 2 ते 7 वर्ष. 2 ते 7 वर्ष या वर्षामध्ये पूर्व संक्रियात्मक अवस्था असते. पूर्व संक्रियात्मक अवस्था. त्याच्यानंतर 7 ते 11 हा वयोगट आहे तो मूर्त संक्रियात्मक अवस्था. मूर्त संक्रियात्मक अवस्थेमध्ये ह्या वयोगटातील मुलं असतात. त्याच्यानंतर 11 आणि 11च्या पुढची मुलं 11+, ठीक आहे, या वयोगटातील मुलं अमूर्त संक्रियात्मक अवस्थेमध्ये असतात. अमूर्त संक्रियात्मक अवस्था. अशा त्यानं वयानुसार अवस्था मांडलेल्या होत्या. मग आता जो आपण पेपर 2 ची जर तुम्ही तयारी करत असाल तर पेपर 2 मध्ये बघा 6वी ते 8वी बऱ्यापैकी या वयोगटातील मुलं म्हणजेच साधारण 11 वर्षावरीलच असतात, बरोबर. त्यामुळे ते अमूर्त विचार करू शकतात. तर जीन पियाजेने ही वय वर्ष आणि त्या वय वर्षांमध्ये असणाऱ्या ह्या बालकांच्या अवस्था ज्या आहेत त्या त्यांनी मेन्शन केल्यात. आता बघा सुरुवातीची जी अवस्था आहे 0 ते 2 वर्ष ही खूप लहान मुलं असतात, बरोबर. ते संवेदनगती अवस्थेमध्ये असतात. जसं की ते फक्त त्यांची जी ज्ञानेंद्रिय आहेत, ठीक आहे,
त्या ज्ञानेंद्रियांच्या माध्यमातून आपल्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करत असतात. मग मुद्दामच असं बोट आपलं घट्ट पकडणं किंवा हसणं, ठीक आहे, एखाद्या गोष्टीचा जर जास्त खेळण्याचा आवाज होत असेल तर ते मुद्दाम वाजवणं, हातपाय हलवणं वगैरे, ते ही संवेदन गती अवस्थेमधली मुलं दाखवून देतात. त्याच्यानंतर बघा 2 ते 7 हा जो वयोगट आहे तो म्हणजे पूर्व संक्रियात्मक अवस्था. जसं की मुलांची भाषा ह्या अवस्थेमध्ये बघा थोडीशी वेगानं वाढायला म्हणजे बोलायला लागतात मुलं, थोडंसं शब्द नवीन शिकायला लागतात, त्यांच्या कल्पनाशक्तीमध्ये वाढ होते आणि बऱ्यापैकी या अवस्थेमधली जी मुलं आहेत ती सिम्बॉल्स म्हणजे थोडक्यात आपण बघा त्यांना दाखवतो हे कशाचं चित्र आहे, ह्याला काय म्हणायचं, त्याला काय, म्हणजे बऱ्यापैकी सिम्बॉल्स किंवा चित्र दाखवून आपण त्यांना काय करतो तर त्यातून त्यांच्या ज्ञानामध्ये भर पाडण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे ते बऱ्यापैकी काही अशा वस्तू बघून, चित्र बघून, सिम्बॉल्स बघून याच्या माध्यमातून ते काय करतात, शिकत असतात आणि त्यांची भाषा त्या माध्यमातून डेव्हलप होत असते. त्याच्यानंतर तिसरी जी अवस्था आहे 7 ते 11 वर्ष वयातील, ती म्हणजे मूर्त संक्रियात्मक अवस्था. आता ही अवस्था म्हणजे काय की तार्किक विचार करणे, प्रश्न विचारणे. बघा ह्या वयोगटातली मुलं आहेत का नाही, प्रचंड प्रश्न विचारतात. हे असंच का, ते तसंच का, मग हे असं का झालं, ह्याला हे म्हणजे समजा साधे प्राणी वगैरे झाले, मग प्राण्यांना शेपूटच का असतं, मग माणसांनाच का नसतं. म्हणजे बऱ्यापैकी खूप प्रश्न विचारण्याची जी वयोगट आहे तो 7 ते 11, म्हणजे 7 ते 11 वयोगटातली मुलं अशी तार्किक विचार करणारी असतात. आता त्यानंतर जो शेवटचा आहे जीन पियाजेने मांडलेला हा जो 11+ म्हणजे 11 आणि 11च्या पुढचा जो वयोगट आहे तो अमूर्त संक्रियात्मक अवस्था. यामध्ये बघा मुलं बऱ्यापैकी आता रियालिटी असते की नाही, रियालिटीवर जास्त जोर देतात. लहान असताना म्हणजे ह्या इथून पाठीमाग म्हणजे 7 ते 11मध्ये त्यांना म्हणजे कल्पनेच्या जगात असतात. म्हणजे जरी ते कार्टून्स बघत असले की नाही तरी कार्टून्स त्यांना खरं वाटतं की हे कार्टून खरोखर कुठेतरी चालू असेल, म्हणजे ही त्यांची कल्पनाशक्ती. आणि इथून पुढच्या वयामध्ये काय होतं तर त्यांच्यात एक रियालिटी थोडक्यात त्यांना समजायला लागते की हां बाबा कार्टून वगैरे असं काही नसतं, ते खोटं असतं, ते काही एंटरटेनमेंटसाठी बनवलेलं असतं. मग ते विचार क्षमता त्यातून त्यांची वाढायला लागते. त्यानंतर हळूहळू ते प्रत्येक समस्येवर उपाय शोधू लागतात. त्यानंतर त्यांच्यामध्ये भविष्याची किंवा समाजाचीही भविष्याची ते विचार करायला सुरुवात करू लागतात आणि त्यांच्यामध्ये प्रचंड विचार करण्याची क्षमता वाढायला सुरुवात होते. म्हणजे जे काही आता रिअल चालू आहे त्यांच्या डोळ्यासमोर जे आहे त्यावर ते विश्वास ठेवतात. ठीक आहे, म्हणजे असं कुणीतरी सांगितलंय आणि त्यावर विश्वास ठेवलाय असं ते करत नाही. जे काही रिअल असेल ते त्यावर विश्वास ठेवतात. असे हे 4 टप्पे आपण लक्षामध्ये ठेवायचे आहेत. पहिला म्हणजे काय की 0 ते 2 हे एकदम लहान मुलांचं आपण लक्षामध्ये ठेवायचं की लहान मुलांचं वर्तन कसं असतं. त्याच्यानंतर 2 ते 7 वयवर्ष गटातील मुलं जे आहेत ते कसं वर्तन करतात. त्याच्यानंतर 7 ते 11 वयोगटातली मुलं कसं वर्तन करतात आणि 11 ते 11च्या पुढची जी मुलं आहेत ते कसं वर्तन करतात हे बऱ्यापैकी आपण रोज डेली पाहतोच. फक्त त्यांनी त्यांच्या भाषेमध्ये इथं आपल्याला सांगितलेलं आहे. तर त्यानंतर बघा दुसरा जो आपला मानसशास्त्रज्ञ आहे तो म्हणजे जॉन ड्यूई. जॉन ड्यूई. आता या जॉन ड्यूईंनी काय सांगितलं की लर्निंग बाय डुईंग, त्यांचं हे वाक्य लक्षात ठेवायचं, लर्निंग बाय डुईंग म्हणजेच काय रे की कृती करून शिकणे, कृतीद्वारे शिक्षण. म्हणजे बघा पुस्तकी ज्ञानापेक्षा आपण म्हणतो की प्रत्यक्ष कृती खूप महत्त्वाची असते. म्हणजे अनुभव आणि समस्या निवारणातून शिकण्यास प्रोत्साहन त्यांनी दिलं. म्हणजे पुस्तकी ज्ञानाला त्यांनी काय केलेलं आहे, भर दिलेलं नाही. जर आपल्याला समजा सायकल चालवायला शिकायचं आहे, पोहायला शिकायचं आहे, तर ह्या गोष्टी आपल्याला पुस्तकातून वाचून कळणार नाही. ॲक्च्युली आपल्याला काय करायला लागणार आहे तर कृती करायला लागणार आहे. मग त्यांनी त्यावर जास्त फोकस केला की हे लर्निंग कशातून करायचं, तुमच्या कृतीमधून तुम्हाला शिकायचं आहे. फक्त पुस्तकी ज्ञानावर त्यांनी भर दिलेला नाही. हे वाक्य फक्त जॉन ड्यूईंचं लक्षामध्ये ठेवायचं, कृतीद्वारे शिक्षण किंवा कृती करून शिकणे. कृती करून शिकणे. त्यानंतर बघा
तिसरे जे आपले आहेत शास्त्रज्ञ ते आहेत स्किनर. आता हे जे स्किनर आहेत यांनी काय सिद्धांत सांगितला की प्रयत्न म्हणजे चूक नव्हे तर बक्षीस आणि शिक्षा यांचा परिणाम. म्हणजे स्किनर यांनी काय सांगितलं की रेन्फोर्समेंट हा शब्द लक्षात ठेवा. म्हणजे बळकटीकरण यावर त्यांनी जास्त भर दिला. म्हणजे बघा, जर आपण विद्यार्थ्यांना गृहपाठ दिला आणि त्या विद्यार्थ्यांनी काही चुका केल्या किंवा तो जर गृहपाठ केलाच नाही तर त्यांना शिक्षा न देता काय सांगायचं आहे की ठीक आहे बाबा, म्हणजे त्यांना एक प्रोत्साहन द्यायचं आहे पुढे जायला. त्याला म्हणतो आपण बळकटीकरण, की शिक्षा न देता काय करायचं आहे तर थोडक्यात बक्षीस, शब्दांचं तरी बक्षीस ॲटलिस्ट त्यांना द्यायचं आहे. म्हणजे त्यांचं म्हणणं काय होतं की बक्षीस दिल्यास अपेक्षित वर्तन वाढतं. बघा, त्यांचं महत्त्वाचं वाक्य आहे की बक्षीस दिल्यास अपेक्षित वर्तन वाढते. असं त्यांचं म्हणणं. त्यानंतर पावलोव जे होते आपले चौथे शास्त्रज्ञ पावलोव, आता यांनी तर एक वेगळाच प्रयोग केलेला होता. त्यांनी प्रयोग केलेला होता कुत्र्यावर. मग कुत्र्याच्या प्रयोगाचा जर काही उल्लेख एक्झाममध्ये आला, ठीक आहे, तर 100% कोण घ्यायचं, कुठल्या शास्त्रज्ञाशी रिलेटेड आहे ते पावलोव यांच्याशी रिलेटेड आहे, हे लक्षात ठेवायचं. आता यांनी कुत्र्यावर प्रयोग केला. आता काय प्रयोग केला तर त्यांनी बघा कुत्र्याला अन्न दिलं, कुत्र्याला अन्न दिलं, मग ते अन्न बघून कुत्र्याला लाळ सुटली. ठीक आहे, हे साहजिक आहे, नैसर्गिक आहे. कुत्र्यानं काय बघितलं, अन्न बघितलं, त्याला लाळ सुटली. पण बघा त्यांनी काय केलं, हळूहळू जेव्हा ते त्याला रोज जेवण द्यायला लागले, अन्न द्यायला लागले, तेव्हा त्यांनी प्रत्येक वेळी अन्न देताना घंटी वाजवली. प्रत्येक वेळी काय केलं त्यांनी, अन्न देताना कुत्र्याला घंटी वाजवली. म्हणजे त्याला कळायला लागलं की आता घंटी वाजवली की काय होणार, आपल्याला खायला मिळणार आहे. मग काही दिवसांनी फक्त घंटा वाजवली. बघा, हळूहळू त्याचं काय केलं की नुसतीच घंटा वाजवली. काही दिवसांनी फक्त घंटा वाजवली आणि अन्नच दिलं नाही, त्याला अन्न दिलं नाही. पण तरीही त्याला लाळ सुटत होती. ठीक आहे, म्हणजे जरी अन्न मिळत नसलं तरी नुसत्या घंटी वाजवण्याच्या ह्याने म्हणजे त्यांना लक्षात ठेवलेलं होतं की आता घंटी वाजली म्हणजे आपल्याला अन्न मिळणार आहे. म्हणजे त्या विचारानेच नुसती काय होत होती, त्याच्या तोंडाला लाळ सुटत होती. मग यावरून त्यांना असं समजलं की एक गोष्ट दुसऱ्या गोष्टीशी जोडली जाऊ शकते. यालाच म्हणतात क्लासिकल कंडिशनिंग. बघा, यालाच काय म्हणतात, क्लासिकल कंडिशनिंग. म्हणजेच अभिजात अनुबंधन. ठीक आहे, म्हणजे बघा कुत्र्याचा प्रयोग आणि कुत्र्याचा काही उल्लेख, म्हणजे कुत्र्याच्या आधारावर काही प्रश्न आला तर 100% तिथं कोणते शास्त्रज्ञ असणार तर पावलोव हे शास्त्रज्ञ असणार. तर शेवटचे जे आपले आहेत ते म्हणजे थॉर्नडाईक यांचा सिद्धांत आपण बघूया. आता थॉर्नडाईक यांनी काय सांगितलं की ट्रायल अँड एरर लर्निंग. त्यांनी काय सांगितलं, ट्रायल अँड एरर
लर्निंग हे वाक्य त्यांचं लक्षामध्ये ठेवायचं आहे. प्रयत्न व चूक पद्धतीने शिकणे. प्रयत्न व चूक पद्धतीने शिकणे. ठीक आहे. त्यांचा एक फॉर्म्युला तिथं बघा. प्रयत्न अधिक चुका अधिक पुन्हा प्रयत्न बरोबर शिकणे. ठीक आहे. अशा पद्धतीनं काय आपण आज 5 मानसशास्त्रज्ञांची एक बेसिक ओळख करून घेतलेली आहे की त्यांनी कोणते सिद्धांत मांडले किंवा कोणती माहिती आपल्यापर्यंत पोहोचवली. तर आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये याच्या पुढची सविस्तर माहिती नक्की बघूया. पण आता आपण परत एकदा काय करूया, थोडीशी उजळणी करूया की कुठल्या मानसशास्त्रज्ञानं काय सांगितलं ते. आता पहिला जो आहे तो कोण होता आपला मानसशास्त्रज्ञ? पियाजे, जीन पियाजे यांनी काय सांगितलं आपल्याला की त्यांनी एक बौद्धिक विकास, बालकाचा बौद्धिक विकास कसा होतो याच्याशी त्यांनी म्हणजे याच्याबद्दल आपल्याला त्यांनी सांगितलेलं होतं. बौद्धिक विकास म्हणजे कोणत्या वयोगटात मुलं काय पद्धतीचा विचार करतात किंवा त्यांची डेव्हलपमेंट कशी होते. बौद्धिक विकास म्हणजे बौद्धिक विकासाशी रिलेटेड काय आलं तर जीन पियाजे हे मानसशास्त्रज्ञ असणार, हे लक्षात ठेवायचं. त्यानंतर जॉन ड्यूई यांनी आपल्याला काय सांगितलं? लर्निंग बाय डुईंग. लर्निंग बाय डुईंग, करून शिकणे, कृतीतून शिकणे. ठीक आहे. त्यानंतर बघा स्किनर यांनी काय सांगितलं? स्किनर यांनी सांगितलं की प्रयत्न म्हणजे चूक नव्हे तर बक्षीस. ठीक आहे. बक्षीस दिल्यास अपेक्षित वर्तन वाढते. बक्षीस दिल्यास अपेक्षित वर्तन वाढते. जर हा शब्द आला रेनफोर्समेंट म्हणजेच बळकटीकरण, तर कोण असणार? आपले स्किनर यांच्याशी रिलेटेड तो क्वेश्चन आहे असं समजायचं. त्यानंतर बघा चौथे जे आपले आहेत ते आहेत पावलॉव. पावलॉव यांचं जर काय आलं तर कुत्र्याचा प्रयोग लक्षात ठेवायचा. ठीक आहे. म्हणजे एक गोष्ट दुसऱ्या गोष्टीशी जोडलेली असते, रिलेटेड असते असं त्यांना सांगायचं होतं त्या प्रयोगावर. म्हणजेच क्लासिकल कंडिशनिंग इथे लक्षात ठेवायचं. क्लासिकल कंडिशनिंग म्हणजेच अभिजात अनुबंध. ठीक आहे. आणि 5वे आणि सगळ्यात शेवटचे आहेत ते थॉर्नडाईक. थॉर्नडाईक यांनी आपल्याला काय सांगितलं? की प्रयत्न व चूक पद्धतीने शिकणे. म्हणजे जसं आपण ज्याला म्हणतो ट्राय बट डोंट क्राय, त्या पद्धतीनं प्रयत्न करून शिकणे. म्हणजे जेवढे आपण प्रयत्न करू तेवढं काय होणार आहे? आपली डेव्हलपमेंट होणार आहे. आणि प्रयत्नातून काही चुका होतील पण आपण पुन्हा प्रयत्न करायचा आणि त्यातूनच शिकायचं असं थॉर्नडाईक यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. असे हे आपले 5 शास्त्रज्ञ आणि त्यांचे हे सिद्धांत आहेत, ते तुम्ही नक्की फॉलो करा. हे छोटीशी बेसिक मी एक ओळख घेतली फक्त, यात आपण डिटेल्स नक्की बघूयात आणि हे तुम्हाला TETच्या एक्झामसाठी नक्की उपयोगी पडेल अशी मी आशा करते. आणि आज आपण इथेच थांबूया. थँक्यू सो मच.